जिल्हा क्षयरोग नियंत्रण सोसायटी नाशिक, पंचायत समिती नाशिक ग्रामीण यांच्या वतीने इगतपुरी तालुक्यात क्षयरोग कार्यक्रम दिनांक 7 डिसेंबर ते 24 मार्च 2025 पर्यंत राबवण्यात येतोय। तालुका वैद्यकीय अधिकारी एम देशमुख, लॅब सुपरवायझर कैलास हांडोरे, डॉक्टर मनोहर पाटील, उपचार सुपरवायझर रफिक शेख, हेल्थ विजिटर प्रवीण मोरे आदी विशेष प्रयत्न करताय। श्री साई सहाय्य समितीने देखील या राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमात सहभाग घेऊन क्षयरोग विषयक परिपत्रक वाटून जनजागृती केली। याविषयी लॅब सुपरवायझर कैलास हांडोरे यांनी अधिक माहिती दिली। राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रम अंतर्गत 100 डेज प्रोग्राम निमित्ताने या नाशिक जिल्ह्यामध्ये माननीय जिल्हाधिकारी डॉक्टर जयलाल शर्मा, त्याचप्रमाणे माननीय कार्यकारी अमिषा मित्तल मॅडम, त्याचप्रमाणे जिल्हा आरोग्य अधिकारी सुधाकर मोरे सर, सिव्हिल सर्जन डॉक्टर शिंदे सर, त्याचप्रमाणे जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉक्टर रवींद्र चौधरी सर, त्याचप्रमाणे तालुका वैद्यकीय अधिकारी देशमुख सर, तसेच नाशिक इगतपुरी तालुक्यातील सर्व 8ही आरोग्य केंद्रांचे सर्व सन्माननीय वैद्यकीय अधिकारी यांच्या समन्वयाने गेल्या 7 डिसेंबरपासून क्षयरोग निर्मूलन निमित्ताने या ठिकाणी 100 डेज हा कार्यक्रम राबवण्यात येत आहे। या कार्यक्रमाअंतर्गत आपल्याला सर्व संशयित रुग्णांचे तपासणी करून त्यांचे योग्य निदान करायचे आहे व सर्व जे अतिजोखमीचे जे वर्ग आहेत या वर्गांच्या संशयितांची स्क्रीनिंग करून त्यांची तपासणी करून व त्यांना योग्य तो उपचार द्यायचा आहे। माननीय नरेंद्र मोदी यांनी जो 2025 मध्ये क्षयरोग निर्मूलनाचा आराखडा तयार केलेला आहे, त्या निमित्ताने या ठिकाणी सर्व पातळीवर गाव पातळीपर्यंत सर्वांच्या सहकार्याने या ठिकाणी हा कार्यक्रम राबवला जात आहे। सर्वांनी या कार्यक्रमात सहभाग घ्यायचा आहे व आपलं हे उद्दिष्ट पूर्ण करायचं आहे। धन्यवाद।